Hi, good morning everyone. I welcome all of you once again to this course of spoken English. The ABC of English यामधला तिसरा टॉपिक इज एम आर अजूनही आपण डील करत आहोत. यामध्ये आज आपण नवीन एक एक्सप्रेशन अभ्यासणार आहोत ते म्हणजेच इंटरेस्टेड इन. तुम्हाला माहिती आहे का इंटरेस्टेड म्हणजे काय? तर इंटरेस्टेड म्हणजे बघा एखादा व्यक्ती असेल, एखाद्या काम करण्याची आवड असणारा, त्या कामामध्ये रस असणारा. समजा फॉर एक्झाम्पल आपण एखाद्याला काम सांगितलं करायचं, ते काम तो खूप आवडीनं करतो, तर आपल्याला काय म्हणता येईल की तो व्यक्ती त्या कामामध्ये इंटरेस्टेड आहे, यालाच म्हणतात इंटरेस्टेड. तर तेच आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत. तर चला आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. लेट्स स्टार्ट द लेक्चर. इंटरेस्टेड इन, इंटरेस्टेड इन. आपल्याला इंटरेस्टेडच्या नंतर माहिती का इनचा उपयोग करायचा आहे. प्लस एखादं काम करण्यामध्ये कोणी जर इंटरेस्टेड असेल तर आपल्याला त्या ठिकाणी V4 प्लस करायचा आहे. ठीक आहे, इंटरेस्टेड इनच्या नंतर प्लस V4 करायचा आहे. ठीक आहे, आता यावर आपण काही एक्झाम्पल्स बघू. फॉर एक्झाम्पल्स मला म्हणायचंय की मी इंटरेस्टेड आहे, तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? आय एम इंटरेस्टेड. मी इंटरेस्टेड आहे. मी काय म्हणणार इंग्लिशमध्ये? आय एम इंटरेस्टेड. आय एम इंटरेस्टेड. मी इंटरेस्टेड आहे. फॉर एक्झाम्पल मला तुम्हाला विचारायचं तुम्ही इंटरेस्टेड आहे का, तर मी कसं विचारणार? आर यू इंटरेस्टेड? आर यू इंटरेस्टेड? काय विचारणार मी? आर यू इंटरेस्टेड? आर यू इंटरेस्टेड? आर यू इंटरेस्टेड? तुम्ही इंटरेस्टेड आहे का? समजा तुम्हाला कोणाला विचारायचं असेल की तुम्ही इंग्लिश शिकण्यामध्ये इंटरेस्टेड आहे का, तर कसं विचारणार तुम्ही? कोणाला विचारायचंय तुम्हाला की तुम्ही इंग्लिश शिकण्यामध्ये इंटरेस्टेड आहे का, तर कसं विचारणार? आर यू इंटरेस्टेड इन लर्निंग इंग्लिश? आर यू इंटरेस्टेड इन लर्निंग इंग्लिश? काय विचारणार तुम्ही? आर यू इंटरेस्टेड? आर यू इंटरेस्टेड इन लर्निंग इंग्लिश? लर्निंग इंग्लिश. तुम्ही इंग्लिश शिकण्यामध्ये इंटरेस्टेड आहे का? अशा पद्धतीने. तुम्ही माझ्याशी बोलण्यात इंटरेस्टेड आहे का, तर कसं विचारणार? आर यू इंटरेस्टेड इन टॉकिंग टू मी? तुम्ही माझ्याशी बोलण्यात इंटरेस्टेड आहे का? आर यू इंटरेस्टेड इन टॉकिंग टू मी? काय म्हणणार तुम्ही त्या ठिकाणी? आर यू इंटरेस्टेड इन टॉकिंग टू मी? आर यू इंटरेस्टेड? आर यू इंटरेस्टेड इन टॉकिंग टू मी? तुम्ही माझ्याशी बोलण्यात इंटरेस्टेड आहे का? तुम्ही माझ्याशी बोलण्यात इंटरेस्टेड आहे का? अशा पद्धतीने तुम्ही काय करा माहिती का, आता जस्ट हे आर यू इंटरेस्टेड आहे ना, याला कमीत कमी 10 ते 15 वेळेस म्हणा. कसं म्हणायचं मी सांगतो तुम्हाला. आर यू इंटरेस्टेड? 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 असं म्हणा. का माहितीये का? कारण याच्यावर जे सेंटेन्स आपण या ठिकाणी आता क्रिएट करणार आहोत ना, ते म्हणताना तुम्हाला एकदम सोपे जातील. आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा म्हणा. मी जसं सेंटेन्स म्हणतो ना तसे तुम्ही सुद्धा म्हणा. त्याच वेळेस तुमची प्रॅक्टिस होईल. अदरवाईज तुमची प्रॅक्टिस होणार नाही, तुम्हाला इंग्लिश बोलता येणार नाही. तर चला नेक्स्ट सेंटेन्स बघू आपण. समजा आपल्याला विचारायचं एखाद्याला की तुम्ही बिझनेस मध्ये इंटरेस्टेड आहे का? तुम्ही बिझनेस मध्ये इंटरेस्टेड आहे का, तर कसं विचारणार त्या ठिकाणी आपण? आर यू इंटरेस्टेड इन बिझनेस? काय विचारणार आपण? आर यू इंटरेस्टेड इन बिझनेस? आर you interested? Are you interested in business? तुम्ही बिझनेस मध्ये इंटरेस्टेड आहे का? बरं असं विचारायचं आपल्याला, तुम्ही बिझनेस सुरू करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे का, तर कसं विचारणार आपण इंग्लिशमध्ये? आर यू इंटरेस्टेड इन स्टार्टिंग बिझनेस? आर यू इंटरेस्टेड इन स्टार्टिंग बिझनेस? काय विचारणार आपण? आर यू इंटरेस्टेड? आर यू इंटरेस्टेड in starting business? तुम्ही बिझनेस सुरू करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे का? अशा पद्धतीने. हे काय क्वेश्चन आहे. आता काही क्वेश्चन्स आपण इकडे बघू. मला असं विचारायचंय तुम्हाला की तुम्ही ना बाईक चालवण्यामध्ये इंटरेस्टेड आहे का? तुम्ही बाईक चालवण्यामध्ये इंटरेस्टेड आहे का, तर मी कसं विचारणार? आर यू इंटरेस्टेड इन रायडिंग बाईक? काय विचारणार मी? आर यू इंटरेस्टेड इन रायडिंग बाईक? Are you interested? Are you interested? Are you interested in riding bike? Riding bike. तुम्ही बाईक चालवण्यामध्ये इंटरेस्टेड आहे का? तुम्ही जॉब करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे का? आर यू इंटरेस्टेड इन जॉब? तुम्ही जॉब मध्ये इंटरेस्टेड आहे का? आर यू इंटरेस्टेड इन जॉब? काय विचारणार मी? तुम्हाला जर असं विचारायचंय किंवा तुम्ही जॉब मध्ये इंटरेस्टेड आहे का, तर तुम्ही कसं विचारणार? आर यू इंटरेस्टेड इन जॉब? असं विचारायचं. काय विचारायचं? आर यू इंटरेस्टेड इन जॉब? आर यू इंटरेस्टेड? Are you interested in
जॉब, तुम्ही जॉब मध्ये इंटरेस्टेड आहे का, अशा पद्धतीने. तुम्ही जॉब करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे का, तर कसं विचारणार, आर यू इंटरेस्टेड इन डुईंग जॉब, आर यू इंटरेस्टेड इन डुईंग जॉब. तुम्ही जॉब करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे का, आर यू इंटरेस्टेड इन डुईंग जॉब. तुम्ही जॉब करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे का, काय विचारायचं, आर यू इंटरेस्टेड इन डुईंग जॉब. तुम्ही जॉब करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे का, अशा पद्धतीने. तुम्ही कार चालवण्यामध्ये इंटरेस्टेड आहे का, तुम्हाला असं विचारायचं आहे काय त्याला की तुम्ही कार चालवण्यामध्ये इंटरेस्टेड आहे का, तर कसं विचारणार, आर यू इंटरेस्टेड इन ड्रायव्हिंग कार, आर यू इंटरेस्टेड इन ड्रायव्हिंग कार, आर यू इंटरेस्टेड इन ड्रायव्हिंग कार. तुम्ही कार चालवण्यामध्ये इंटरेस्टेड आहे का, तुम्ही पैसे कमवण्यामध्ये इंटरेस्टेड आहे का. या जगामध्ये सर्वजण पैसे कमवण्यामध्ये इंटरेस्टेड आहे. मग असं विचारायचं असेल तुम्हाला की पैसे कमवण्यामध्ये इंटरेस्टेड आहे का तुम्ही, तर कसं विचारणार, आर यू इंटरेस्टेड इन अर्निंग मनी, आर यू इंटरेस्टेड इन अर्निंग मनी. तुम्ही पैसे कमवण्यामध्ये इंटरेस्टेड आहे का, आर यू इंटरेस्टेड इन अर्निंग मनी, आर यू इंटरेस्टेड इन अर्निंग मनी. अर्न म्हणजे कमवणे, अर्निंग मनी. तुम्ही पैसे कमवण्यामध्ये इंटरेस्टेड आहे का, अशा पद्धतीने. लगेच सांगेल तुम्हाला समोरचा व्यक्ती, यस आय एम इंटरेस्टेड इन अर्निंग मनी. मी पैसे कमवण्यामध्ये इंटरेस्टेड आहे. यस आय एम इंटरेस्टेड इन अर्निंग मनी. काय सांगेल तो, यस आय एम इंटरेस्टेड इन अर्निंग मनी. आय एम इंटरेस्टेड इन अर्निंग मनी. आय एम इंटरेस्टेड इन अर्निंग मनी. मी पैसे कमवण्यामध्ये इंटरेस्टेड आहे, अशा पद्धतीने तुम्हाला तो सांगेल. असे मेनी सेंटेन्सेस यू कॅन क्रिएट. तुम्ही अनेक सेंटेन्स असे तयार करू शकता. तुम्हाला काय करायचं म्हणजे का, प्रत्येक सेंटेन्सला 4 फॉर्म मध्ये करायचंय, पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, क्वेश्चन, नेगेटिव्ह अँड क्वेश्चन. कसं करायचं बघा, आय एम इंटरेस्टेड, आय एम नॉट इंटरेस्टेड, एम आय इंटरेस्टेड, एम आय नॉट इंटरेस्टेड. अशी प्रॅक्टिस करत राहा, व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास.